शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता सुंदर असा वृंदावनामध्ये वेणू वाजवला आणि त्या वेणूचा नाद गोकुळामध्ये असणाऱ्या गोपिकांच्या कानावरती पडला. कोणी गोपिका जेवणपाती करिता जेवण वाढत होती. जसा आवाज वेणूचा कानावरती पडला तशीच ती निघाली वृंदावनाकडे. आणि एकतर गोपी आपल्या मुलाला तिने शिक्यावरती ठेवलं आणि शिक्यावरती लोणच्याची भरणी काठीमध्ये घेतली आणि तशीच निघाली. त्याचं वर्णन नामदेवराय करतात. चला 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 बाई चला बाई चला 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 बाई चला बाई चला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो. नंदाच्या बाळ्याने केला नवला, नंदाच्या बाळ्याने केला नवला, नंदाच्या बाळ्याने केला नवला. चला 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 रे चला बाई चला बाई चला बाई चला बाई चला बाई चला बाई चला. नंदाचा काला याने केला नवला, नंदाचा काला याने केला नवला, नंदाचा काला याने केला नवला. चला 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 बाई चला बाई चला 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 बाई चला बाई चला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो. नंदाच्या बाळ्याने केला नवला, नंदाच्या बाळ्याने केला नवला, नंदाच्या बाळ्याने केला नवला. चला 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 हे चला चला बाई चला चला बाई चला चला बाई चला हे चला बाई चला बाई चला बाई चला बाई चला बाई चला बाई चला. वृंदावनी जाबो नंदाचा काना याने केला नवला, नंदाचा काना याने केला नवला, नंदाचा काना याने केला नवला. अशा प्रमाणे सर्व गोपिका एकमेकाला सांगू लागल्या. चला चला वृंदावनामध्ये. भगवंताने आपल्याला सांगितलं नव्हतं का कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, शरद ऋतूमधील येणारी पौर्णिमा, त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? रास क्रीडा खेळायची आहे, रासलीला करायची आहे. म्हणून भगवंताने वेण वाजवलेला आहे. सर्व गवळणी सर्व गोपाळ नव्हते त्यावेळी, फक्त गोपिका होत्या. त्यामध्ये त्या रासलीलेमध्ये पुरुषांना प्रवेश नव्हता.
सर्व गोपिका वृंदावनामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये आल्यात. त्यावेळेस भगवंताने विचार केला, प्रथमतः यांची परीक्षा घेतली पाहिजे. जो जीव भगवंताच्या परीक्षेमध्ये उतरतो ना तो खरा भक्त असते महाराज देवाचा. देवाला भगवंताला असं वाटलं की यांची परीक्षा घेतली पाहिजे. त्यावेळेस भगवंत बोलू लागले, हे गोपिकांनो, तुम्ही यावेळेस रात्रीच्या वेळेस या ठिकाणी कशाकरिता आल्या? त्यावेळेस गोपिका बोलू लागल्या, कृष्णा, तू नव्हतं का रे सांगितलं का कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण रास क्रीडा खेळेल? भगवंत बोलू लागले, सांगितलं होतं, पण तुम्ही कशाकरिता आल्या? तुमच्या पतिदेवांना सोडून, तुम्ही संसार सोडून या ठिकाणी कशाकरिता आल्या? त्या गोपिका बोलू लागल्या, देवा, आमच्या संसारामध्ये जो पती आहे ना, घरी जो पती आहे ना, आमचा देहाचा पती आहे. तो आमच्या शरीराचा देहाचा पती आहे, परंतु तू देवा आमच्या मनाचा पती आहे. देहाच्या पतीपेक्षा मनाचा पती श्रेष्ठ आहे देवा. म्हणून भगवंताने परीक्षा घेतली त्यांची आणि परीक्षेमध्ये त्या पास झाल्या गोपिका सर्व. आणि भगवंताने काय केलं, एक एक गोपी एक एक गोपाळ, एका एका गोपीकरिता एक एक भगवंत गोपाळ बनलेत आणि सुंदर अशी रास क्रीडा खेळू चालू झाली महाराज. भगवान भोलेनाथांची पत्नी आहे मा पार्वती. पार्वतीने सुंदर असा शृंगार केला, सुंदर शृंगार केला पार्वतीने कैलासावरती. आणि भोलेनाथांनी विचारलं, पार्वती तू कुठे जात आहे? मा पार्वती सांगू लागली, भोलेनाथा मी वृंदावनामध्ये जात आहे. भगवंताने विचारलं, तू कशाकरिता वृंदावनामध्ये जाता रात्रीच्या वेळेस? त्यावेळेस ती बोलू लागली, भगवंताने, गोपाल कृष्ण भगवंताने त्या ठिकाणी रास लीला करण्याचे ठरवलेलं आहे. सर्व गोपिका त्या ठिकाणी आलेले आहे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, भोलेनाथाने, पार्वती मी तुझ्या सोबत येतो. त्यावेळेस पार्वतीने सांगितलं, त्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नाही आहे, फक्त स्त्रियांना प्रवेश आहे, म्हणून तुम्हाला नेता येणार नाही. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, भोलेनाथाने, पार्वती मला तो स्त्री रूप पोशाख या ठिकाणी घालून दे. त्यावेळेस भोलेनाथाला स्त्रियांचा पोशाख, स्त्री पोशाख घालून दिला भगवंताला. आणि भगवंत सुद्धा मा पार्वती सोबत वृंदावनामध्ये येऊ लागले. एक दिन वो बोला भंडारी बनकर ब्रज किनारे वृंदावन आ गए. एक दिन वो बोला भंडारी बनकर ब्रज किनारे वृंदावन आ गए. वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. पार्वती भी मना के गारी ना माने त्रिपुरारी वृंदावन आ गए. वृंदावन आ गए, वृंदावन जा गए. ओ मेरी पार्वती, ओ मेरी पार्वती, मैं भी चलूंगा तेरे साथ में. राधा के संग श्याम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे संग में. रास नचेगा ब्रज में भारी, रास नचेगा ब्रज में भारी. हमें नचाओ प्यारे वृंदावन आ गए. वो बोला भंडारी मन कर ब्रज किनारे वृंदावन आ गए. वृंदावन आ गए, वृंदावन आ गए.
स्वामी कैसे ले जाऊं तुम्हें साथ में, बाप के सिवा ये दूजा पुरुष न जाने रात में। मोहन नाचे राधा नाचे, मोहन नाचे राधा नाचे, नाचे संगिया सारे वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। ऐसा बना दो मुझे, ऐसा बना दो मुझे, कोई न जाने राज को। मैं हूँ सहेली तेरी, ऐसा बताना ब्रजराज को। बांध के चूड़ा पगड़ के साड़ी, बांध के चूड़ा पगड़ के साड़ी, चाल चले मतवाली वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। एक दिन वो भोला भंडारी बनकर ब्रज किनारे वृंदावन आ गए, 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 अशा प्रमाणे भगवान भोलेनाथ माँ पार्वती सोबत वृंदावनामध्ये आले. भगवान गोपाळ कृष्णानं ओळखलं हे कोणती सहेली आहे पार्वतीची. भगवंताने ओळखलं हे तो भोलेनाथ आहे. भगवंताने सुंदर अशी बासरी वाजवल्याबरोबर भोलेनाथ सुद्धा देहभान विसरून गेलेत आणि एक एक गवळण एक एक गोपाळ भगवंत गोपाळ एका एका गवळणी करिता एक एक बनले भगवंत. आणि त्या ठिकाणी सुंदर असा रासलीला सुरू झाली. महाराज रासक्रीडा सुरू झाली आणि रासक्रीडा खेळत असताना सर्व गोपिकांना राधेला अभिमान झाला. या जगाचा नियंता नंदबाबांचा मुलगा भगवान गोपाल कृष्ण आमच्या सोबत रासक्रीडा खेळत आहे. सर्व गोपिकांना मा राधेला अभिमान झाला. महाराज त्यावेळी भगवंताने ओळखलं की या सर्व गोपिकांना अभिमान झालेला आहे. म्हणून भगवंताने काय केलं, भगवंत एकदम त्यामधून निघून गेले, गुप्त झाले आणि राधे मातेला घेऊन बाहेर निघून गेले. भगवान गोपाल कृष्ण त्या रास क्रीडेमध्ये नव्हते आणि राधा नव्हती. त्यावेळेस सर्व गवळणी सर्व गोपिका व्याकुळ झाल्या आणि इकडे तिकडे भगवंताला बघू लागल्या. बघत असताना भगवंत कुठेही भेटत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, स्वतः एक एक कृष्ण बनल्यात आणि एक एक गोपिका. पण भगवंत ज्या क्रीडेमध्ये भगवंत नाही आहे त्या क्रीडेमध्ये आनंद नाही आहे. महाराज ज्या खेळामध्ये भगवंत नाही आहे त्या खेळाचा आनंद निघून जाते. महाराज जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे, जो या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. एकदाचा प्राण निघून गेला शरीरामधला, शरीराला काही किंमत नाही. पोपटाच्या पिंजऱ्याला पोपट आहे तोपर्यंत पिंजऱ्याला किंमत आहे. पोपट निघून गेला की पिंजऱ्याला काही किंमत नाही. तो खेळामध्ये जोपर्यंत भगवंत आहे ना तोपर्यंत खेळाला किंमत आहे. अशा प्रमाणे भगवंत निघून गेले आणि सर्व गोपिका व्याकुळ झाल्यात, भगवंताला शोधू लागल्यात. आणि इकडे काय झालं, राधेला सुद्धा अभिमान झालेला होता. भगवंताला बोलू लागली राधा की हे भगवंत आहे कृष्णा, मला तू तुझ्या खांद्यावरती बसून घे. राधेला भगवंताने खांद्यावर बसवलं, तिला सुद्धा अभिमान झाला. भगवंताने तिला सुद्धा एका ठिकाणी टाकून दिलं आणि भगवंत गुप्त झाले. महाराज
राधा आहे, पूर्ण गोपिका आहे, एका ठिकाणी आल्यात आणि त्या ठिकाणी भगवंताची विनवणी करू लागल्यात. तुकोबाराय बोलतात, कान या रे जग जे कान या रे, कान या रे, कान या रे जग जेठी. कान या रे, कान या रे, कान या रे जग जेठी. देई बेटी एक बेड़ा, देई बेटी एक बेड़ा. कान या रे, कान या रे, कान या रे जगदेवी. कायम पीले बनी सावधानी बेबियरे. कायम कली दे बनी सावधानी बेबियरे. कान या रे, कान या रे, कान या रे जगदेवी. कान या रे, कान या, कान या रे जगदेवी. येथवती होता संग, अंग अंग लपविले, लपविले. येथवती होता संग, अंग अंग लपविले. कान या रे, कान या रे, कान या रे जगदेवी. कान या रे, कान या, कान या रे जगदेवी. तुका म्हणे पाहिजे मागे, यमजा वेगे अंतरला. तुका म्हणे पाहिजे मागे, यमजा वेगे अंतरला. कान या रे, कान या रे, कान या रे जगदेवी. देवी बेटी एक बेड़ा, देवी बेटी एक बेड़ा. कान या रे, कान या रे, कान या रे
कान्ह रे जगदीश कान्ह रे जगदीश. अशा प्रमाणे सर्व गौड आणि व्याकुळ झाल्यात आणि भगवंताची विनवणी करू लागल्यात. देवा, अरे आम्हाला जो अभिमान झालेला आहे ना, आता आम्ही अभिमान रहित झालेला आहे. देवा, आम्हाला भेट दे. देवा, आम्हाला आनंद प्रदान कर. देवा, रास क्रीडेचा कान या रे जग जेठी देई भेटी एक वेळा. भगवंत त्यावेळेस येत नाही आणि ज्यावेळेस त्यांनी गोपी गीत गायन केलं ना, भगवंताची विनवणी करू लागल्यात गोपी गीताच्या माध्यमाने. जयती ते दिगम जन्म ना ब्रज. देवा, अरे आमचा जन्म जो झालेला आहे ना, तुझ्याकरिता झालेला आहे. देवा, म्हणून तुम्ही आमच्यामध्ये या. देवा, आम्हाला रास क्रीडेचा आनंद द्या. देवा, त्यावेळेस भगवंत एकदम त्यांच्यामध्ये प्रगट झाले आणि सुंदर असा रास क्रीडा त्या ठिकाणी सुरू झाली. महाराज, आत्मा रे परमात्मा की मिलन की राज गए यही महाराज गए यही महाराज गए यही महाराज गए यही महाराज गए. आत्मा रे परमात्मा मिलन की राज गए आत्मा रे परमात्मा के मिलन की यही महाराज गए यही महाराज गए जय महाराज है, जय महाराज है, महाराज है, यही महाराज है. आता रे थोड़ा सा प्यार दे बदे को थोड़ा सा प्यार रे. आत्मा रे परमात्मा के मिलन की रात गए आत्मा रे परमात्मा मिलन की रात गए यही महाराज गए यही महाराज गए. यही महाराज है, यही महाराज है. चलो 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 सखी वृंदावन का चलो 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 सखी वृंदावन का. चलो 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 सखी वृंदावन धाम. चलो 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 सखी वृंदावन धाम. चलो 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 सखी वृंदावन का चलो 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 सखी वृंदावन का. चलो 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 सखी वृंदावन धाम. चलो 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 सखी वृंदावन धाम.
अशाप्रमाणे भगवंताने 6 महिन्याची रात्र केली महाराज आणि रास क्रीडा त्या ठिकाणी संपन्न झाली आणि भगवंताचा नित्यनेम